जे मृत्यू पावलेले आहे त्यांचे जे नातेवाईक आहे, आई वडील बाबा जे आहे, हे रोज मजुरी करणारे वर्ग आहे. यांचे दिवसा गेले तर रात्री जेवायला भेटणार, असे कामाला गेले तर जेवायला भेटणार अशी पद्धती आहे यांची लोकांची. खूप गरीब लोक आहे, चारी फॅमिली जे आहे, कुटुंब आहे, खूप गरीब आहे. यांना प्रशासनाकडून आर्थिक मदत भेटली पाहिजे. आणि त्यांचे जे घरी जे आहे लहान लहान त्याची 2 बहीण आहे, भाऊ आहे, असे मोठे परिवार आहे त्याच्या कुटुंबातली एखाद्या व्यक्तीला रेल्वेमध्ये किंवा सरकारी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली पाहिजे. त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करायला? सुरक्षेच्या दृष्टीनं तर हे जे आहे इथं कठाडे पाहिजे किंवा टीन पाहिजे आणि एक कंटिन्यू 24 तासासाठी एक वॉचमॅन राखीव पाहिजे इथं. आणि लाईट 12 तास रात्रभर लाईट पाहिजे. इथं लाईट नाही, काही नाही, अंधार होते. त्याच्यामुळे अजून दुर्घटना होऊ शकते. रातच्यानं कोणी आला सरळ गेला तो एखादा अजून मोठी दुर्घटना याच्यानंतर होऊ शकते. याचा लवकर जितके लवकर होते तितके लवकर प्रयास करावं. काय नाव? माझं नाव सादिक शेख. दारव्हा शहरालगत रेल्वेच्या ट्रॅकचं आणि रेल्वे स्टेशनचं बांधकाम चालू आहे. सदर ठिकाणी पिलर साठी एक खड्डा खोदण्यात आला होता. त्याचं काम चालू होतं. त्याच्यामध्ये पावसामुळे पाणी साचलेलं होतं. त्या परिसरात राहणारीच एक 4 मुलं, अल्पवयीन मुलं आहेत, 15 वर्षाच्या आतील वयोगटातील आहेत, त्या ठिकाणी गेली होती. पोहता येत नसल्यामुळे आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यात ते बुडाली होती. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दारव्हा या ठिकाणी दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलं होतं. परंतु तोपर्यंत ते मयत झाल्याने त्या ठिकाणी डॉक्टरांनी चेक करून मयत घोषित केलेलं आहे. पोलीस स्टेशन दारव्हा येथे मार्ग क्रमांक 53/25 194 BNSS प्रमाणे दाखल असून पुढील चौकशी चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.